कवळ्या वयातली कॉलेजला जाणारी पोरगी रात्रीचे 8 वाजता तिच्या बॉयफ्रेंडला फोन करते आणि म्हणते की आज माझ्या शेजारी कोणीच नाही, तर तू येऊ शकतो का? जर आला तर आज आपण रात्रभर मजा करू. जर आला तर येताना मेडिकलमधून पॉवरच्या गोळ्या घेऊन ये, येताना 2. ज्यावेळेला तिचा बॉयफ्रेंड पूर्ण तयारीनुसार येतो, त्याच्यापाशी आल्यानंतर गोळ्या घेतो. त्याच्या डोक्यावरती आता पॉवरची गोळ्याची नशा चढली होती. त्यावेळेला तो तिच्यासोबत संबंध बनवायला लागतो. पुढे चालून तिच्यासोबत त्या रूममध्ये असं काही घडतं की ते तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल. नाही मित्रांनो, तुम्ही अंदाज लावू नका. लय वेगळी केस आहे. पूर्ण स्टोरी जाणून घ्या, मगच अंदाज लावा पूर्ण. तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील पुणे सिटीमधील ही घडलेली घटना. तसं तर आपल्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, पण विद्या घेण्यासाठी जी पूर्ण देशातून, पूर्ण राज्यातून विद्यार्थ्यांचा लोट येत आहे ना, त्याच्यामुळे पुणे शहराची संस्कृती एकदम खराब होऊन गेलेली आहे. आपण सर्रास ऐकतो की कोणासाठी जर स्थळ निघालेलं असलं आणि पोरगी पुण्याची असली, तर ते पोरगं सरळ म्हणतं की नाही, मला पोरीसोबत लग्नच करायचं नाही. त्याचं कारण ही आहे, तर त्याचंच बद्दल उदाहरण देणार आहे मी तुम्हाला. तर मित्रांनो, प्रिया नावाची पोरगी, तिच्या वडिलांनी 12वी झाल्यानंतर चांगल्या मार्कानं पास झालेली गावातली पोरगी, तिला कॉलेजमध्ये पाठवलं पुण्याला. इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेऊन दिलं. ज्यावेळेला 12वीमध्ये होती त्यावेळेला एकदम साधी, सिंपल आणि हुशार पोरगी होती. वडिलांची खूप स्वप्न मोठी की माझी लेक शिकून मोठी होईल. मी तर शिकू शकलो नाही. पोरगं पण शिकलं नाही, तर पोरगी तर शिकल, मोठी होईल. म्हणून जे पाहिजे तिला पुरवायचे. शेतकरी कुटुंबातील होती. चांगले मोठं घराणं होतं, त्यामुळं काही अडचण नव्हती तिला पैशाची ना कशाची. ज्यावेळेला ती प्रिया हॉस्टेलमध्ये आली, त्यावेळेला तिच्या आसपासच्या पोरी, तिच्या मैत्रिणी अशा काही बेकार परिस्थितीमध्ये होत्या ना, की त्यांना त्यांचं दिवस कसा आहे, रात्र कसे हे समजत नव्हतं. नशा करणे, वेगवेगळ्या पोरांसोबत संबंध बनवणे, हे त्यांची दिनचर्या. आता या पूर्ण रिंगणामध्ये ही प्रिया पण अडकलेली होती. प्रियाला धड अभ्यास पण होईना आणि प्रियाच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलामुळं प्रियाला संबंध बनवायची इच्छा होऊ लागली होती. कारण ज्या वेळेला तिची जवानी वाढत जाईल, तसं तिच्या मनातली इच्छाही वाढत चालली होती. आणि हे सगळं वातावरण आसपास असल्यामुळे त्याला चांगलीच हवा मिळत होती. प्रिया आता एखाद्या पुरुषाच्या शोधात होती, पण कोणी भेटत नव्हतं सहसा. तिने तिच्या आसपास बघितलं, पण कोणी असं तिला चांगलं भेटलं नाही, जी तिच्यासोबत चांगलं वागेल आणि संबंध पण चांगल्या प्रकारे करू शकेल गुप्तपणे. तर तिने विचार केला की चला जाऊ द्या, कॉलेजमध्येच बघू. आधी सुरुवातीला कॉलेजला तर जाऊ. कॉलेज चालू झालं. 2-3 दिवस प्रिया कॉलेजला गेली. तिला समजलं होतं की काय वातावरण आहे आणि तिला कंडिशन पण कळाली की खरंच मी इथं शिकून इंजिनियर होऊ शकेल का? तर नाही होऊ शकणार. आता वडिलांनी तर खूप इच्छेने पाठवलं आहे. करायचं काय? ती म्हणाली की जाऊ द्या, कधी तर कधी आपलं लग्न करूनच देणार आहेत. परत कोण इंजिनिअरिंग केल्यानंतर नोकरी करू देते. मजा तर करू आपण 3 वर्ष. असं म्हणून प्रियाने फुल एन्जॉय करायला चालू केलं. तिच्या हॉस्टेलमध्ये ज्या पोरी होत्या त्यांच्यासोबत आता ती नशा करायला लागली. दारू पिणे, गांजा ओढणे, ह्या सगळ्या गोष्टी पुणे शहरामध्ये सर्रास चालतात. ही प्रिया पण या सगळ्यांपासून वाचू शकली नव्हती. आता हिच्यामध्ये पूर्णपणे बदल घडून गेलेला होता. ना वडिलांना महिना कॉल करत नव्हती. ज्या वेळेला पैशाची गरज असेल त्यावेळेलाच कॉल करायची. तिच्या वडिलांना हा बदल जाणवत होता, पण ते म्हणायचे की जाऊ द्या, अभ्यासामध्ये व्यस्त असेल. पण ही पोरगी दुसऱ्याच कामामध्ये व्यस्त होती. जसे जसे दिवस चालले होते, तिच्या मैत्रिणी तिला चिडवायच्या की एवढे दिवस झाले, तू अजून कोणासोबत संबंध बनवले नाहीत, तू आहे तुझ्या जिंदगीवर. हे असे ताणे तिच्या मैत्रिणीकडून ऐकून ती प्रिया म्हणाली की आता काही जरी झालं, संबंध बनवायचे आहेत. तिच्या कॉलेजमध्ये सुनील नावाचा एक पोरगा, दिसायला एकदम सुंदर आणि तो पुणे शहरामध्ये राहणारा होता. मिडल क्लास फॅमिलीमधला हा सुनील तसा तर अभ्यासामध्ये हुशार होता. तर त्यावेळेला या प्रियाचं लक्ष त्याच्यावरती गेलं. प्रिया त्याच्यासोबत चांगली मैत्री करायला लागली आणि अभ्यास वगैरे सुरुवातीला हे असं बोलणं की सिलेबस कुठपर्यंत आला, काय झालं, कालचा अभ्यास झाला का, हे सगळं बोलणं चालूच होतं. हळूहळू प्रियाने त्या सुनीलला तिच्या प्रेमामध्ये पडायला भाग पाडलं. हा सुनील पण तिच्या प्रेमामध्ये पडला. या दोघांचे आता लिव्ह इन रिलेशन चालू झालं होतं. म्हणजे कसं, कधीही शरीर संबंध करायचे. जे प्रियाला पाहिजे होतं ते मिळालं होतं. सुरुवातीला या दोघांनी शरीर संबंध कुठं केले होते माहिती आहेत का? एक दिवशी लेक्चरमध्ये बसल्यानंतर प्रियाला काय झालं काय माहिती, तिच्या बॉडीमध्ये कसे तर जाणवायला लागलं. तिने त्या सुनीलला खुणावलं की चल बाहेर. ते दोघं बाहेर आले. डायरेक्ट प्रिया त्याला लॉजवरती घेऊन गेली आणि त्या ठिकाणी हे दोघांनी शरीर संबंध केले होते. हे त्यांच्यात पहिले होते. 14 जुलै 2025ची ती तारीख होती. प्रियाच्या घरी पोलिसांचा फोन जातो आणि त्यांना विचारण्यात येतं की हा नंबर कोणाचा आहे. त्यावेळेला तिचे वडील म्हणतात की ही माझी पोरगी प्रियाचा नंबर आहे. पोलीस म्हणाले की तर ठीक आहे, तुम्ही पुण्याला या लवकरात लवकर जिथं असाल तिथं पोलीस स्टेशनमध्ये
प्रियाचे वडील त्यांना काय समजेना की नेमकं काय झालं, कशामुळे बोलवतेत. गडबडीने ते प्रियाचे वडील पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यावेळेला त्यांना असं समजलं की प्रियाचा मृत्यू झालेला आहे आणि जास्त संबंध बनवल्यामुळे मृत्यू झाला आहे. पॉवरच्या गोळ्या खाऊन कोणीतरी तिच्यासोबत संबंध केलेले आहेत. पोलीस आता त्यांच्या दृष्टीने चौकशी चालू करतात. त्यांना फोन दिसतो प्रियाचा. प्रियाच्या फोनमध्ये त्या पोराचा नंबर होता अजयचा. अजय सारखं त्याच्यावरती तासनतास बोलणं आणि शेवटचा कॉलही त्याच्यावरच होता. कॉल रेकॉर्डिंग ऑन होती. कॉल रेकॉर्डिंग ऐकली त्यावेळेला पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी अजयला उचललं. त्यावेळेला अजय तर म्हणायचं की माझी काहीच चूक नाही. पण ज्यावेळेला पोलिसांनी थर्ड डिग्री दिली त्यावेळेला अजय पोपटासारखा बोलला. अजयने सांगायला चालू केलं. एक दिवशी प्रियाने भरपूर नशा केलेली होती. त्याला फोन केला अजयला, तर आज संबंध करू ये, रूम बुक केलेली आहे, तर मी तिथं जाय म्हटली. त्यावेळेला हा अजय पण यायला लागला. पण त्यावेळेला त्या प्रियाने सांगितलं होतं की पॉवरच्या गोळ्या घेऊन येताना. असं म्हटल्यानंतर त्या अजयने पण 2 गोळ्या घेतल्या आणि तो रूममध्ये पोचला. तिथं पहिल्यापासूनच प्रिया उपलब्ध होती. प्रियाने त्याला गोळ्या खायला सांगितल्या. प्रियाने तिच्या अंगावरची पूर्ण कापड काढून बाजूला फेकून दिली. आता पूर्णपणे ती बिना कापडाची उभी होती त्याच्यापुढे. याने गोळ्या खाल्लेल्या होत्या. याच्या शरीरामध्ये ताकद आली. त्याने त्या प्रियाला बेडवरती ढकलून दिलं. तर मित्रांनो, ह्या पॉवरच्या ज्या गोळ्या असतात ना, त्यांच्यासाठी असतात जे की करू शकत नाहीत. पण हा जो अजय आहे आधीपासूनच चांगल्या प्रकारे करू शकत होता. वरनं गोळ्या घेतल्या. त्याच्यामध्ये आता एवढा वेळ झाला होता की ती प्रिया बाद जरी म्हणली तरी हा करत राहिला. कारण त्याच्या डोक्यावरती गोळ्यांची नशा होती. त्यामुळे तोही थांबवू शकत नव्हता. त्या दिवशी त्याने त्या प्रियासोबत जवळजवळ 3 तास शरीर संबंध केले. ज्या वेळेला अजयला समजलं की तिथून रक्त येतंय त्यापर्यंत त्या प्रियाचा मृत्यू झालेला होता. अजय आता म्हटला की मी तर फसलो. त्याने तिथंच प्रियाला सोडलं, ब्लँकेट टाकलं अंगावरती, कापडं घालून पळून गेला. नंतर दुसऱ्या दिवशी त्या हॉटेलचा स्टाफ क्लिनिंग करण्यासाठी ज्यावेळेला आले त्यावेळेला तिथं त्यांना पूर्ण दृश्य दिसलं आणि त्यांनी पोलिसाला फोन केला. नंतर पोलिसांनी तिच्या वडिलांना. तर अशी पूर्ण घटना घडली. तर मित्रांनो, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा. या व्हिडिओमध्ये जे काय मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही, तर तुम्ही एज्युकेट व्हावे आणि असं काही तुमच्यासोबत घडू नये म्हणून सांगितलं. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर सांगितलं